सर्वांना नमस्कार. मी आरती डिंगोरे. अतिशय सुंदर अशा कविता माझ्या सखींनी सादर केल्या. तिची कविता यामध्ये मी आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बाईपण. बाईपण भारी आहे आणि हेच बाईपण कसं आहे, ते मी या कवितेतून मांडते आहे. बाईपण. बाईपण अनुभवताना किती छान वाटतं ना सखी. बाईपण अनुभवताना किती छान वाटतं ना सखी. माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझी माणसं. माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझी माणसं, सारं माझं माझं म्हणताना माझी मी किती उरते गं. ह्यांचं तर माझ्याशिवाय चालतच नाही. ह्यांचं तर माझ्याशिवाय चालतच नाही, असं सांगताना स्वर्ग सुद्धा किती ठेंगणा वाटतो ना सखी. मुलांना अंगडी, टोपडी घालता-घालता कधी बोहल्यावर चढतात कळतच नाही बघ. मुलांना अंगडी, टोपडी घालता-घालता कधी बोहल्यावर चढतात कळतच नाही बघ. त्यांचं आपल्यावर हक्कानं रुसणं, फुगणं, कोरडणं, सारं काही आपल्याला गृहीत धरल्यासारखं असतं नाही का? नवऱ्यासाठी उपास-तापास, लेकरांसाठी नवस-सायास करता-करता कधी केसांच्या चांदीच्या तारा होतात कळतच नाहीत बघ. नवऱ्यासाठी उपास-तापास, लेकरांसाठी नवस-सायास करता चांदीच्या तारा होतात कळतच नाही बघ. पै पाहुणा आला गेला, सारं काही पाहता पाहता स्वतःकडे पाहण्याचं विसरूनच जातो बघ. पण बरं का सखी, आता आरशात न्याहाळ स्वतःला. पण बरं का सखी, आता आरशात न्याहाळ स्वतःला, बघ पटते का ओळख स्वतःची स्वतःला? बाईपणाच्या मर्यादा सांभाळत आकाशी गगनभरारी घेऊ शकते. बाईपणाच्या मर्यादा सांभाळतानाही आकाश कवेत घेऊ शकते आणि गगनभरारी घेत जमिनीवरही पाय रोवू शकते. जरी पुलाखालून गेले असले बरेच वाहून पाणी, जरी पुलाखालून गेले असले बरेच वाहून पाणी, अजूनही तू गाऊ शकतेस मनासारखी गाणी. ठरव काय ते तुझं तूच, कारण तूच तर आहे घराची आणि मनाची राणी. कारण तूच तर आहे घराची आणि मनाची राणी. धन्यवाद.